प्रमुखांची ही पत्रकार परिषद आपण आत्ताच पाहिली। त्याद्वारे भारतानं पाकिस्तानवर केलेल्या प्रतिकाराच्या हल्ल्याच्या निमित्तानं समोर आलेला तपशील आपल्याकडे आहे। यात भारताच्या स्थलसेनेच्या सोबतच वायुसेना आणि नौदल या तिघांचेही प्रत्यक्ष कारवाईत असलेले प्रमुख मैदानात उतरलेले आपल्याला दिसले आणि त्यांनी आपल्या माध्यमातून पाकिस्तानला कसं जेरी सांडलं त्याचा सगळा तपशील समोर आणलेला आहे। भारतानं अत्याधुनिक रडार यंत्रणेच्या माध्यमातून केलेलं कामही समोर आणलं आणि त्याचबरोबर शत्रूच्या विमानांना कशा पद्धतीनं भारताच्या सीमेपासून दूर ठेवलं त्याचे पुरावे सादर केले। गेल्या काही पत्रकार परिषदांपासून भारत सातत्यानं आपल्या लष्करी कारवाईतील प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्याचे पुरावे सादर करत आहे। आत्ताच्या घडीला सुद्धा आपल्या समोर असलेली पत्रकार परिषद ही या पुराव्यांना अधिक ठळकपणे मांडणारी पत्रकार परिषद म्हणून ओळखायला हवी। भारताच्याकडून सर्व हवाई तळ सुरक्षित असल्याची घोषणा करण्यात आली आहे। भारताच्या एकाही हवाई तळावर पाकिस्तान हल्ला करू शकलेला नाही आणि पाकिस्तानचे सर्व ड्रोन पाडण्यात आले आहेत असंही सांगण्यात येत आहे। भारतीय लष्करानं हा अत्यंत महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे, ज्याच्यामुळे पाकिस्तान जेरीस कसा आला, कुठल्या तत्वानी आला आणि पाकिस्तानचा आवाज आंतरराष्ट्रीय पातळीवर कसा बंद झालाय त्याचे पुरावे जगासमोर आलेले आहेत। आपल्यासोबत निवृत्त कर्नल अभय पटवर्धन सर जोडले गेले आहेत। पटवर्धन सर नमस्कार, माझा आवाज येतोय आपल्याला? मी प्रसाद काथे बोलतोय। नमस्कार सर। नमस्कार। आपण सातत्यानं लष्कराच्या बरोबरच वायुदल आणि नौदल या तीनही प्रमुख सैन्य दलांच्या कारवाई प्रमुखांची पत्रकार परिषद पाहतो आहोत। आजच्या पत्रकार परिषदेत तुम्हाला काय वैशिष्ट्य जाणवलं? तर तीन गोष्टी यांनी क्लिअर केल्यात आर्मी, नेव्ही, एअरफोर्सने। पहिली म्हणजे या तिघांच्या शिवाय बीएसएफचा सुद्धा याच्यामध्ये मोठा वाटा होता। हे डीजीएमओ म्हणजे डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्सने सांगितलेलं आहे आणि त्यांना कॉम्प्लिमेंट दिलेले आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे आपली जी अँटी एअरक्राफ्ट, अँटी मिसाईल आणि अँटी ड्रोन सिस्टीम आहे ती इतकी वेल नीट आहे आणि 3 लेअर मध्ये असल्यामुळे आपल्यापैकी कुठल्याही एअरफील्डला किंवा कुठल्याही संसाधनांना किंवा कुठल्याही प्रकारे कुठल्याही एस्टॅब्लिशमेंटला धोका पोचलेला नाहीये, त्यांच्यावर परिणाम झालेला नाहीये। तिसरी गोष्ट म्हणजे पुढच्या जे काही पाऊल पाकिस्तान उचलेल, ज्या वेळेला उचलेल त्याला तोंड द्यायला आम्ही सदैव तयार राहू हे त्यांनी सांगितलं। आणि चौथी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे डायरेक्टर जनरल नेव्हल ऑपरेशन्सनी सांगितलं की विक्रांत जे आहे ते जवळपास 500 ते 700 किलोमीटरच्या सर्कलमध्ये येणारा कुठलाही एरियल थ्रेट न्यूट्रलाइज करण्याला सक्षम आहे। तर ही एक फार मोठी गोष्ट आहे। दोन गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे की आपल्याकडे 2 एअरक्राफ्ट कॅरियर्स आहेत, सध्या ती 2 वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, पण दोन्ही जर एकदम आलेत तर ते काय कहर बरपवू शकतात हे याच्यावरून लक्षात येतं। बिलकुल। आपण ज्या 3 महत्त्वाच्या टप्प्यांना समोर आणलं त्याची एक छोटीशी पुनरावृत्ती फक्त पटकन करतो, म्हणजे आपल्या प्रेक्षकांपर्यंत आजच्या पत्रकार परिषदेतले महत्त्वाचे मुद्दे लक्षात येऊ शकतील आणि ते त्यांच्या लक्षात राहतील सुद्धा। या संपूर्ण संघर्षामध्ये भारताच्या सैन्य दलांच्या सोबत बीएसएफचे जवान सुद्धा खांद्याला खांदा देऊन लढले। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपण सर मांडलात की भारताची विमानरोधी यंत्रणा ही अत्यंत सक्षम आहे। हवेतल्या हवेत सुद्धा आपण अत्यंत सक्षमपणे शत्रूचा हल्ला परतवून लावलेला आहे। आणि तिसरा महत्त्वाचा टप्पा आपण अधोरेखित केला तो म्हणजे भारताच्या नौदलाकडे असलेल्या विमानवाहू युद्ध नौका या अत्यंत सक्षमपणे शत्रूचा प्रत्येक डाव हाणून पाडायला पुरेशा आहेत।
मला या निमित्तानं आता पुढच्या मुद्द्याकडे जायचंय. अभयजी, आपण ज्या वेळेला एका बाजूला भारतीय वायुदल ही घोषणा करतं की ऑपरेशन सिंदूर सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय पातळीवर दोन देशांच्या दरम्यान युद्धविराम झालेला आहे हे आपण पाहतो, तेव्हा नक्की ऑपरेशन सिंदूर मध्ये पुढचे टप्पे काय असतात, काय असले पाहिजेत? हे जे झालेलं आहे हे ऑपरेशन सिंदूर संपणार असं आम्हाला सुद्धा वाटत होतं आणि जवळपास त्या पहिल्या ब्रीफिंग मध्ये त्यांनी कबूलही केलं होतं की ऑपरेशन सिंदूर संपायला आलेलं आहे. पण ज्या दिवशी हा आपलं हे झालं, स्टॉप फायरची अग्रीमेंट झाली, जी. व्हर्बल अग्रीमेंट, त्याच दिवशी रात्री पाकिस्तानने आपल्यावर हल्ले केले. त्यामुळे दुसऱ्या दिवशी जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये हे ठरवण्यात आलं असणार की हे संपलेलं नाही आहे जोपर्यंत पाकिस्तान इक्विव्होकली सांगत नाही की आम्ही शस्त्र चालवणार नाही तुमच्यावर, तोपर्यंत आपण स्टेट ऑफ रेडिनेस मध्येच राहू, हा त्याचा अर्थ होतो. अभयजी, मग पुढचा माझा प्रश्न असा आहे की एका बाजूला लष्कराची ही सिद्धता आहे आणि दुसऱ्या बाजूला मग सर्वसामान्य माणसांनी सुद्धा त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये एकदम आरामात होणं, मोकळं वागणं याची गरज नाही आणि त्यांनी सुद्धा तितकंच सतर्क राहायला हवं का? कारण आता ठिकठिकाणी सिव्हिल डिफेन्स म्हणजे नागरी संरक्षण दलाला सुद्धा सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले, ते त्याच उद्देशाने असतील का? बरोबर आहे की सध्या जी फ्लुइड सिच्युएशन चालू आहे, तरल परिस्थिती आहे, त्या परिस्थितीमध्ये ना तर आपण पुढचं काही अँटिसिपेट करू शकतो, म्हणजे आकलन करू शकतो की एक्झॅक्टली काय होणार आहे. ते अटॅकही करू शकतात, ते अटॅक नाही करू शकत, कारण पाकिस्तानचा कुठल्याच बाबतीने आपल्याला भरोसा ठेवता येत नाही की ते हे करतील किंवा हे करणार नाहीत. त्यामुळे आपल्याला सगळीकडनं सतर्क राहणं जरुरी आहे. माझी नागरिकांना एकच विनंती आहे की 71ची लढाई किंवा 99ची लढाई ही फक्त सीमेवर लढल्या गेली होती. 71ची लढाई सुद्धा ईस्ट पाकिस्तान मध्ये लढल्या गेली आणि वेस्टर्न सीमेवर लढल्या गेली, पश्चिम सीमेवर. आपल्या आतल्या भागांना कुठलाही धक्का नव्हता, कारण त्यावेळेला जी तांत्रिक ज्ञान होतं किंवा टेक्नॉलॉजी होती, ही मिसाईल टेक्नॉलॉजी वगैरे त्यावेळेला इतकी विकसित झालेली नव्हती. पण आता असं झालेलं आहे की पाकिस्तान आणि चायना या दोघांचे सुद्धा मिसाईल हमले जे आहेत ते आमच्या नागपूरच्या सुद्धा पार जाऊ शकतात आणि जर त्यांनी काचीनमधून हल्ला केला तर कलकत्त्यापर्यंत येऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी ही जी प्रॅक्टिसेस होतात आहेत सिव्हिल डिफेन्सच्या, त्याच्याकडे संपूर्ण गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे. हे फक्त एक नाटक आहे असं समजून जर ते केले तर लांडगालाची हालत होईल आणि ज्या वेळेला कुठलं मिसाईल त्यांच्यावर येऊन पडेल तेव्हा त्यांना कळायचं नाही, त्यांना समजायचं नाही की आपण काय करावं. बिलकुल. याच टप्प्यावर एक पुढचा मुद्दा आता चर्चेला घेतो आणि तो अभयजी असा आहे की तुम्ही क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या विषयीची चर्चा केली आणि आता क्षेपणास्त्र हल्ल्यांचं तंत्रज्ञान किती मोठ्या प्रमाणामध्ये विकसित झालंय हेही म्हणालात. एक गोष्ट जी पाकिस्ताननी केली आणि आगळीक म्हणून ती त्यांना खूप भोगावी लागली, ती म्हणजे नवी दिल्लीवरच क्षेपणास्त्र डागणं. पाकिस्ताननी नवी दिल्लीच्या दिशेनं क्षेपणास्त्र डागण्याचा वेडेपणा का केला असेल? हे दाखवण्याचं हम भी कुछ कर सकते हैं हे दाखवण्याचं त्याचं कारण असावं असं मला वाटतं. कारण त्यांचे जे मिसाईल आलेलं आहे, फतेह मिसाईल आलेलं होतं दिल्लीवर, त्याची रेंज फक्त 900 किलोमीटरची आहे आणि त्यांनी जर लाहोर किंवा रावलपिंडी मधनं किंवा पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर मधनं हे मिसाईल जर दागलं असेल तर दिल्लीपर्यंत ते पोहोचण्याचे चान्सेस कमी आहेत. त्यामुळे त्यांनी एक सिम्बॉलिक म्हणून दिल्लीवर हल्ला केला, पण त्यांचं मिसाईल मध्येच पाडण्यात आलं आणि मला शंका आहे की ते दिल्लीपर्यंत तरी पोहोचलं असतं का. कदाचित ते हरियाणा किंवा पंजाबच्या एखाद्या शहरावर आदळलं असतं, दिल्लीपर्यंत पोहोचण्याचा काही चान्स नव्हता त्याला. पण याचा अर्थ असा नाही की पोहोचू शकणार नाही, भविष्यामध्ये काही होऊ शकतं. त्यामुळे सगळ्यांना परत सतर्क राहण्याची अतिशय गरज आहे.
बिलकुल यात जी तपशीलवार माहिती नंतर सैन्याच्याकडून आली तीही असं सांगत होती की त्यांच्याकडून सिरसा भागामध्ये क्षेपणास्त्र पाडण्यात आली आणि त्यामुळे नवी दिल्ली या आपल्या भारताच्या गंडस्थळावरचा हल्ला टळला. दुसऱ्या बाजूला जो नौदलाचा विषय या बैठकीमध्ये गेले काही दिवस सातत्यानं समोर येतोय, त्यातला महत्त्वाचा मुद्दा आपल्याला दुर्लक्षून चालणार नाही. तो म्हणजे असा की 22 एप्रिलला जेव्हा पहलगाममध्ये हल्ला झाला त्यानंतर स्थलसेना आणि वायुदल या दोघांच्या क्षेत्रामध्ये तुलनेनं पाकिस्तान शांत होता. पण कालपासूनही हे वारंवार सांगितलं जात आहे की नौदल क्षेत्रामध्ये म्हणजे सागरी भारताच्या सागरी सीमा क्षेत्रामध्ये पाकिस्तान सातत्यानं खोड्या काढत होता. म्हणूनच INS विक्रांत ही कराचीच्या जवळपास नेऊन उभी करण्यात आलेली होती. असं नाही आहे सर. INS विक्रांत आणि त्याची जी सहाय्यक जहाजं आहेत, जी डिस्ट्रॉयर्स म्हणा किंवा मिसाईल बोट्स म्हणा किंवा बाकीची जी जहाजं आहेत, ती एका एक्साईजवर गेलेली होती आणि त्याच वेळेला त्यांना एक ते नवं ज्यांनी क्षेपणास्त्र विकसित केलेलं आहे त्याचं परीक्षण सुद्धा करायचं होतं. पण त्याच वेळेला पहलगाम इन्सिडेंट झाल्यामुळे हे आपल्या जे गुजरातच्या समोरचं क्षेत्र आहे पाण्याचं, तिथनं ते समोर सरकले आणि कराचीच्या साईडनी मूव्ह झाले. कारण त्यांना हे माहिती होतं की कुठल्याही बाजूनी पाकिस्ताननी जर आपल्या मिसाईल बोट पाठवल्या किंवा जसं कसाबच्या वेळेला पाठवलं होतं की सिव्हिल बोटींमध्ये त्यांचे नेव्हल कमांडो जर पाठवले जी तर गुजरातला धक्का पोहोचू शकतो. म्हणून त्यांनी एक प्रिकॉशनरी मेजर म्हणून समोर घेऊन गेले आणि आज जसं डायरेक्टर जनरल नेव्हल ऑपरेशननी सांगितलं की ते सगळ्या प्रकारचा एरियल आणि नेव्हल या दोघांचाही निपात करायला सक्षम आहेत आणि जर त्यांना कुमक मिळाली जी दुसऱ्या बाजूला आपली आहे तर मग अरब समुद्रामध्ये कोणी आपल्या परवानगीशिवाय येऊ शकणार नाही. वायुदलाच्या निमित्तानंही आपल्याकडून काही विश्लेषणात्मक माहिती मी अपेक्षित करतो. त्यासाठी माझा तुम्हाला प्रश्न असा आहे सर की ज्या पद्धतीनं वायुदलाच्याकडून थेट आणि अचूक हल्ला करण्यात आला, या पद्धतीचं तंत्रज्ञान लक्षात घेता भविष्यात सैनिकांच्या शिवाय म्हणजे अर्थात सैनिकांच्या शिवाय असं थेट म्हणण्याच्या ऐवजी मी असं म्हणेन की मग अधिकाधिक तंत्र आणि यंत्राच्या माध्यमातून लढाया होणार आहेत का? म्हणजे सैनिकांचा जीव न गमावता अशा अर्थाने ते अपेक्षित होतं. अगदी बरोबर आहे. आज डायरेक्टर जनरल एअर ऑपरेशननी सुद्धा सगळ्यात शेवटी हेच सांगितलं. एका रिपोर्टरनी त्यांना क्वेश्चन विचारला होता तेव्हा की तंत्रज्ञान हे रोज समोर जात आहे आणि आम्ही त्या तंत्रज्ञानाची बरोबरी करण्याचा किंवा त्याच्याबरोबर चालण्याचा प्रयत्न करतो आहे. पण आमचा हेच आहे की तंत्रज्ञानाला आमच्या समोर जाऊ द्यायचं नाही, आम्ही तंत्रज्ञानाबरोबर चालायचं आणि शत्रूचं जे काही तंत्रज्ञान आहे त्याच्यावर लक्ष ठेवायचं. त्याच्यामुळे ही एक रॅट रेस आहे की तुम्ही किती समोर जाता, मी किती समोर जातो आणि कोण जिंकतं ही शर्यत. पण ही शर्यत ऑन गोईंग आहे. आमच्या वेळेला आम्ही जेव्हा 71ची लढाई लढलो होतो तेव्हा आम्ही .303 रायफलवरनं 7.62 वर आलो होतो. त्याच्यानंतर आम्ही उजवी मशीन गन्स वापरल्या, त्याच्यानंतर आम्ही ऑटोमॅटिक पिस्टल्स वापरली. तर असं हे तंत्रज्ञान सरकत जातं समोर समोर आणि त्याच्याकरता तुम्हाला तयार राहावं लागतं. त्याच्याकरता आपण तयार आहोत. एअरफोर्सवालेही तयार आहेत, आर्मीवालेही तयार आहेत, नेव्हलवालेही तयार आहेत. बिलकुल याच मुद्द्याला धरून माझा पुढचा प्रश्न आपल्यासाठी असा आहे की ऑपरेशन सिंदूरच्या बाबतीत जी काही राजकीय वक्तव्य होत आहेत ती आपण बाजूला ठेवू, पण भारतीय जनतेला हे आत्ताच्या घडीला सांगण्याची गरज आहे का की ऑपरेशन सिंदूरनं भारताच्या लष्कराच्या सामर्थ्याला अधोरेखित केलं आणि भारतीय सैन्य दलांच्या सामर्थ्याला जागतिक पातळीवर एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं? अगदी बरोबर आहे सर, तुम्ही म्हणाले ते. ही गोष्ट नक्कीच झालेली आहे. प्रत्येक जण आता भारतीय, आपली आधी फोर्थ लार्जेस्ट आर्मी होती पण आता आपली थर्ड लार्जेस्ट टेक्निकल आर्मी झालेली आहे. यात मला काही शंका नाही आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या इथे हा एक ट्रेंड आहे की कुठली चांगली गोष्ट झाली की त्याच्यामध्ये मीन मेक काढायची
त्याच्यामध्ये उणिवा काढायच्या आणि त्याच्याबद्दल ढोल बजवायचे. आता सुद्धा अनेक लोक असं म्हणतात आहेत की आता जर तुम्ही हा ऑपरेशन सिंदूर चालू केला तर पीओके का घेत नाही किंवा पाकिस्तानचे तुकडे का करत नाही. तर आपलं ध्येय ते कधीच नव्हतं. आपलं ध्येय होतं की दहशतवादाला मुळापासून उखडून काढायचं. ते आपण साध्य केलेलं आहे आणि पाकिस्तानला आपण लष्करी दृष्ट्या गुडघेगिरी टेकायला भाग पाडलं असं म्हणता येणार नाही. पण तरी सुद्धा पाकिस्तान नरमलेला आहे आणि याच्यानंतर दहशतवादी हल्ल्याला मदत करायला तो नक्कीच 10दा विचार करेल याबद्दल मला शंका नाही आहे. कारण जो काही डायरेक्ट संदेश आपण दिलेला आहे की पुढचा दहशतवादी हल्ला हा ज्या भूमीवरनं होईल तिथे आम्ही त्या देशाशी किंवा त्या भूमीशी आम्ही युद्ध पुकारू. खूप खूप धन्यवाद सर या संपूर्ण विश्लेषणाच्यासाठी. आपल्या सोबत निवृत्त कर्नल अभय पटवर्धन सर होते आणि त्यांनी अत्यंत तपशीलवार सांगितलं की एक आजच्या DGMOच्या पत्रकार परिषदेचे काय अर्थ दडलेले आहेत. नंबर 2, भारत अत्यंत सक्षम असा तंत्र कौशल युद्ध करणारा देश म्हणून जगात 3ऱ्या क्रमांकावर पोहोचलेला आहे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दाही त्यांनी अधोरेखित केला की भारताच्या लष्करी आणि निमलष्करी दलाच्या दरम्यान उत्तम समन्वयानं आत्तापर्यंतच्या कारवाया संपन्न झालेल्या आहेत.